इन्शुरन्स प्रोफेशन घेताना आधी स्वतःचा आत्मविश्वास की मी हे करू शकतो की नाही, कारण तुम्हाला जास्तीत जास्त लोकांना भेटायचंय. हा लाईफ इन्शुरन्स आहे, त्यामुळे हा अप्रिय विषय आहे. खरं तर हा डेथ इन्शुरन्स आहे, पण याला लाईफ इन्शुरन्स म्हटलं जातं. जन्म आणि मृत्यू दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या अटळ आहेत, पण जन्म झाल्यानंतर आनंद होतो लोकांना, आणि मृत्यू हा विषय थोडासा अप्रिय आहे, पण टाळता येण्यासारखा नाही आहे. आणि मृत्यू कधी होईल, का होईल सांगू शकत नाही. पण जर तुमच्यावर जे अवलंबून लोक आहेत, आज मला स्वतःला एवढा कॉन्फिडन्स आहे की जे अवलंबून लोक असतात, ज्यांच्या घरामधला कर्ता व्यक्ती, कमावती व्यक्ती, ज्याच्या उत्पन्नावर त्यांचं संपूर्ण घर अवलंबून आहे, अशी व्यक्ती जेव्हा त्या ह्या जगात नसते, दुर्दैवाने नसते, तेव्हा त्या फॅमिलीचे आर्थिक कुचंबणा जी होते ती मी डोळ्यांनी बघतो, मी त्या लोकांशी बोलतो, त्या लोकांच्या सहवासात असतो. त्याच्यामुळे लाईफ इन्शुरन्स प्रोफेशन हे फक्त व्यवसाय नसून थोडंसं सामाजिक कार्य सुद्धा आहे. कारण अटळ घटना अशी आहे मृत्यू, ती कधी येईल सांगता येत नाही. त्यामुळे आपल्यावरती आपण नुसतं प्रेम करतो एखाद्या व्यक्तीवर, पण नुसतं प्रेमाने पोट भरत नाही. लहान मुलांवर प्रेम असतं, बायकोवर प्रेम असतं, आई वडिलांवर प्रेम असतं, पण जर ते माझ्यावर आर्थिक दृष्ट्या अवलंबून आहेत तर त्यांना फायनान्शियल सिक्युरिटी प्रोटेक्शन देणं हे माझं कर्तव्य आहे. आणि हे मला क्लायंटला समजावं लागतं, आणि मग त्याला योग्य ते मार्गदर्शन देऊन त्याला इन्शुरन्स पॉलिसी द्यावी लागते. खूप धावपळ असते, भरपूर फिरावं लागतं. नेमकं मग इथे येणाऱ्या मुलांना तुम्ही काय सांगाल? हे क्षेत्र तुमच्यासाठी योग्य आहे की अयोग्य आहे? हे क्षेत्र अत्यंत योग्य आहे आणि दुर्लक्षित आहे, कारण इथे इमिजिएटली रिटर्न्स तुम्हाला मिळत नाहीत. इन्स्टंट इथे काही चावी नाही आहे. इथे कुठला कान मंत्र मी असा देऊ शकत नाही की तुम्ही ताबडतोब लाखोपती करोडपती व्हाल. परंतु इथे आर्थिक स्थैर्यता आहे, इथे अमर्याद स्कोप आहे, आणि दुसरी गोष्ट खूप मोठा चॅलेंजिंग जॉब आहे आणि समाधान देणारा जॉब आहे. काहीतरी अचिव्हमेंटचा आनंद आहे. नवीन या क्षेत्रात येणाऱ्या लोकांना मी एकच सांगू शकतो की 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या जर लाईफ इन्शुरन्स एजंट म्हणून जर यशस्वी कारकीर्द करायची असेल तर. एक म्हणजे तोंडात साखर, पायात चक्र भिंगरी आणि डोक्यावर बर्फ. 3 गोष्टी जर तुम्ही समन्वय साधलात तर लाईफ इन्शुरन्स प्रोफेशन सारखं दुसरं प्रोफेशनच नाही. ह्याच जन्मात नाही तर पुढच्या अनेक जन्मात मी फक्त LIC एजंट होणं पसंत करीन. कारण जे स्वातंत्र्य आहे, मीच माझा बॉस आहे, मी एक एंटरप्रेन्योर आहे, मी एक उद्योजक आहे, मीच ठरवणार की मी किती उत्पन्न केलं पाहिजे, मी किती यशस्वी झालं पाहिजे, सर्वस्वी माझ्यावर अवलंबून आहे. त्यामुळे खूप इंटरेस्टिंग आहे. मग सर, ह्या फील्डला आता भारतात आणि परदेशात साधारण काय स्कोप आहे? भारतामध्ये जी आपली लोकसंख्या आहे, जे आपलं अर्निंग पॉप्युलेशन आहे, त्याच्या अत्यंत म्हणजे ते पर्सेंटेज सांगणं योग्य नाही की खूपच स्कोप आहे. कारण अजूनही अर्निंग मेंबर्स, अर्निंग पॉप्युलेशन मधले लोकांनी इन्शुरन्सच केलेला नाही, आणि केला असेल तर तो ऍडिक्वेट केलेला नाहीये, पुरेसा केलेला नाहीये. तर इन्शुरन्स या शब्दाची व्याख्या त्यांना माहिती आहे, परंतु योग्य इन्शुरन्स याची व्याख्या माहित नाही. आणि मोस्टली आम्हाला हेच काम करावं लागतं की योग्य इन्शुरन्स म्हणजे काय, किती इन्शुरन्स पुरेसा तुमचा असला पाहिजे, ह्याचं जे शास्त्र आहे ते, त्याचा अभ्यास मला स्वतःला करावा लागतो. त्यांच्या कुटुंबाकडे बघून, त्यांच्याकडे बघून, त्यांच्या उत्पन्नाकडे, त्यांच्या बिझनेसकडे, त्यांची स्वप्न, त्यांचे गोल्स, त्यांच्या लायबिलिटीज, त्यांचे टेन्शन, त्यांचं प्रेशर, सगळ्या गोष्टीचा विचार करून मग योग्य ती पॉलिसी मला त्यांना द्यावी लागते. त्यामुळे इथे खूप स्कोप आहे. सर, लाईफ इन्शुरन्स या करिअर व्यतिरिक्त उत्पन्नाशिवाय याशिवाय तुम्हाला या फील्डमध्ये अजून काय काय मिळालंय? उत्पन्नाशिवाय लाईफ इन्शुरन्स एजंट म्हणून जे काय मिळालंय ते असामान्य आहे. म्हणजे आज कुठल्याही व्यक्तींनी जर लाईफ इन्शुरन्स एजंट व्हायचं ठरवलं, एकतर त्याची सर्व स्वप्न तो स्वतः पुरी करू शकतो. महागड्या गाड्या वापरणं, कार्स वापरणं, महागडे कॉम्प्युटर्स वापरणं, स्वतः कोणाला तरी एम्प्लॉय करणं, आपण कोणाला तरी नोकरी देणं, आपलं स्वतःचं एक ऑफिस असणं, स्वतःचं एक सुंदर आलिशान घर असणं, आर्थिक स्वातंत्र्य असणं, कुठलीही वस्तू जर आवडली तर ती घेण्याची तुमची आर्थिक पात्रता असली पाहिजे. हे सर्व LIC एजंट म्हणून
जर तुम्ही यशस्वी झालात तर होऊ शकतं. आणि हे फक्त उत्पन्न किंवा आर्थिक स्थैर्य ह्या व्यतिरिक्त तुम्हाला एक सन्मान, जे स्टेटस म्हणतो आपण, लोकांचं अप्रिसिएशन, हे कठीण काम आहे. आणि हे कठीण काम ही व्यक्ती सतत करते आहे. ह्यातून एक फक्त पैशाने काही सुख किंवा समाधान मिळत नाही, तर अशा प्रकारच्या मान सन्मानामुळे मिळतं. आणि त्याच्यातूनच बिझनेस हा घडला जातो. मग सर, इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? इथे येणारे जे विद्यार्थी आहेत की स्वतःला लाईफ इन्शुरन्स एजंट म्हणून घेण्याचा तुम्हाला एक आत्मविश्वास असला पाहिजे. इन्शुरन्स कन्सल्टंट किंवा इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट किंवा म्युच्युअल फंड तज्ज्ञ आणि लाईफ इन्शुरन्स एजंट असं न करता मी फक्त लाईफ इन्शुरन्स एजंट आहे, मी इथे तुम्हाला लाईफ इन्शुरन्स योग्यरित्या देण्यासाठी मी हे प्रोफेशन सिलेक्ट केलं आहे, ह्याचा आत्मविश्वास असला पाहिजे. प्रचंड संयम असला पाहिजे. कष्ट करायची तयारी पाहिजे, पण नुसते कष्ट नको. त्यासाठी प्रचंड बुद्धी तुम्हाला वापरल्या. आणि प्रत्येकाकडे बुद्धी हे वरदान आहेच, फक्त ते आपण वापरलं पाहिजे. आणि योग्य रीतीने तुम्ही या सगळ्याचा जर समन्वय साधला तर लाईफ इन्शुरन्स एजंट सारखं प्रोफेशनच नाहीये जे आर्थिक स्थैर्य आज नाही आयुष्यभरासाठी तुम्हाला देत. आणि हाच कानमंत्र मी माझ्या प्रत्येक नवीन तरुण माझ्या मागच्या पिढीला देऊ शकतो की जिथे स्कोप आहे, जिथे करण्यासाठी काहीतरी आहे, हे करून दाखवा. कार्य कठीण आहे, इसीलिए करणे योग्य आहे, म्हणूनच करण्यासाठी आहे. धन्यवाद सर.